आमच्या पोहे गावामध्ये पावसाळ्यामध्ये फक्त भाताचं पीक घेतलं जायचं आणि भाताचं पीक काढून झालं, झोडणी झाली की त्यानंतर म्हणजे जवळजवळ डिसेंबरपासून ते जूनपर्यंत लोकांना कुठल्या प्रकारचं शेतीची कामं नसायची आणि तो काळ सगळा रिकामा काळ किंवा ज्याला आपण म्हणतो म्हणजे बेरोजगारीचा काळ हा लोकांचा जायचा. का तर शेतीला पाण्याची व्यवस्था नव्हती. पण त्याच काळात मी नोकरी करत असताना शिक्षकाची एक आमच्या घरामध्ये आमचे काका आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला. त्यांनी तुम्हाला सांगितलं की आपण जर शेतीला पाणी आणलं तर लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून आम्ही एक ग्रुप तयार केला आणि तो ग्रुप तयार करून त्यांना एक वर्गणी काढली आणि त्या वर्गणीतून आम्ही पाईपलाईन आणण्याचा प्रयत्न केला इथे. की पाईपलाईन जेव्हा आणली तेव्हा तिथे लाईटची व्यवस्था नव्हती. फॉरेस्टमधून हे होतं, फॉरेस्ट डिपार्टमेंटनं सहकार्य केलं, पाईपलाईन टाकली आणि इथे आणलं. हे आणण्यापाठीमागचं कारण एकच की लोकांना रोजगार मिळावा, रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्यातून 4 पैसे लोकांना मिळावेत हा उद्देश होता. 2001 साली आम्ही हा तो प्रयोग केला. त्याच वेळेस मी शिक्षक उल्हासनगरला शिक्षक म्हणून काम करत असताना मला याच्यामध्ये हे करत असताना एक रुची वाटली, आवड निर्माण झाली की नाही आपण शेतीकडे जर वळलो तर निश्चितपणे आपण शिक्षक असताना जर आपण शेती करतोय तर निश्चितपणे इतर लोक त्याचा काहीतरी आदर्श घेतील किंवा त्यांनाही वाटेल की एखादा सुशिक्षित तरुण जर शेतीकडे वळला आहे तर आपणसुद्धा शेतीकडे वळलं पाहिजे. म्हणून त्या काळात 25 लोकांचा ग्रुप करून आम्ही एक मोटार बसवली आणि नदीवरून जो 2 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनने पाणी इथे आणलं आणि ती आणल्यानंतर पहिलं वर्ष आमचं शिकण्यामध्ये गेलं. ते शिकत असताना शेती आमच्याकडे एवढं सुशिक्षित कोणी नव्हतं. शेतकऱ्यांना ज्ञानाची आवश्यकता होती भाजीपाल्याविषयी. म्हणून मला अनेकदा बाहेर कुठे विद्यापीठ असतील, चांगले शेतकरी असतील तर चांगले शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेत असताना शाळेकडं थोडंसं दुर्लक्ष होऊ लागलं. त्यामुळे मग मी नोकरी सोडली आणि पूर्णतः वेळ शेतीमध्ये उतरलो आणि शेतीतून मी आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचं स्टेबल स्थायी ज्याला म्हणतो हा स्थायी झालेला आहे. आता हे खास करून आमच्या गावामध्ये भेंडीचं पीक घेतलं जातं कारण शेतकऱ्यांना भेंडीबद्दल पूर्णतः माहिती झालेली आहे. कुठल्या प्रकारचं रोग असो, उत्पन्न कसं घ्यावं आणि पोईगावच्या भेंडीची एक प्रत कल्याण मार्केटमध्ये तयार झालेली की पोईची भेंडी ही चांगल्या प्रकारची भेंडी म्हणून येते. त्याची चव असेल, गोडी असेल, क्वालिटी असेल, हे सगळं वेगळं आहे. आणि त्यानंतर आता हे करत असताना पहिल्यांदा पाटपाण्यानं आम्ही करत होतो तर हे आता इथे आपण ड्रिप आणि मल्चिंगचा वापर करून शेती केलेली आहे. मल्चिंग का केलेलं आहे तर आज बरेच वर्ष आम्ही एकाच जागेवर शेती करतो त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये गवत उगवतं आणि गवत जास्त उगवलं तर आपल्याला भाजीपाला घेता येणार नाही. मग त्याला पर्याय काय तर प्लॅस्टिक आच्छादन किंवा मल्चिंग ज्याला आपण म्हणतो हे मल्चिंग टाकल्यामुळे त्याच्यातून गवत जे आहे हे गवत बाहेर निघत नाही, म्हणजे त्यापासून पिकाचं संरक्षण होतं. आणि ड्रीप लाईनने योग्य प्रमाणामध्ये हवं तेवढंच पाणी तिथे दिलं जातं, योग्य प्रमाणामध्ये पाणी मिळतं. आपण जर पाटपाण्यामध्ये जर पाहिलं बाजूला तर पाटपाणी घेतलं तर नको तेवढं पाणी पिकाला जातं, नको तेवढा ओलावा राहतो आणि त्याची जी भाजीपाल्याची प्रत असते ही प्रत त्यातून बिघडते. परंतु याच्यामध्ये ड्रीप आणि मल्चिंग केली तर चांगल्या प्रकारचा रिझल्ट, चांगला फायदा आपल्याला याच्यातून दिसून येतो. या काळात आम्ही बरेच एक्सपोर्टर असतील तर त्यांच्याशी संपर्क साधून पार अमेरिका, इंग्लंड असेल, आखाती देश असेल, या आखाती देशांमध्ये आपल्या पोहे गावची जी भेंडी आहे हे आम्ही निर्यात केलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल. परंतु कोरोनाच्या काळानंतर हे सगळं एक्सपोर्ट वगैरे बंद झालं आणि आजच्या मितीला आमच्याकडचं एक्सपोर्ट बंद आहे. परंतु ही जी भेंडी आहे ही भेंडी आमची जवळच असणारं आमचं कल्याण मार्केट आहे, हे कल्याण मार्केटला जाते आणि तिथे चांगल्या प्रकारचा रेट आम्हाला मिळतो. एकरी जर चांगलं उत्पादन आलं किंवा उत्पन्न मिळालं, रेट चांगला मिळाला तर एका एकरला साधारणतः 2 ते 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न एका शेतकऱ्याला ह्या 4 महिन्याच्या काळामध्ये मिळत असतं. ते आज पोहे गावामध्ये भाजीपाल्याचं पीक घेऊन ते शेतकरी हा सुखी झालेला आहे. नुसतं आता भेंडीवर थांबलो नाही, इथे आपण मिरचीची लागवड केलेली आहे, काही शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केलेली आहे, काकडीची लागवड केलेली आहे, कांद्याची लागवड केलेली आहे. एवढंच नाही तर मी एक प्रयोगसुद्धा करून बघितला की स्ट्रॉबेरी आपल्या पोईमध्ये येते का, स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला तर स्ट्रॉबेरीचं पीकसुद्धा या पोईमध्ये थंडीच्या काळामध्ये आलेलं आहे, तो एक यशस्वी झालेला आहे. नंतर आल्याचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. ते 5 गुंठ्यामध्ये मी आलं केलं होतं तर 5 गुंठ्यातून मला नेट प्रॉफिट
50,000 रुपयाचं नेट प्रॉफिट इथे मिळेल. म्हणजे शेतकऱ्याने जर करायचं ठरवलं, जिद्द जर असेल, तर कुठल्याही प्रकारचा भाजीपाला हा शेतीमध्ये पिकवता येतो आणि 4 पैसे आपल्या गाठीला बांधता येतात. त्याच आपण वरचा प्लॉट पाहिला, त्या वरच्या प्लॉटला आपण ड्रीप आणि मल्चिंग केलेलं आहे. त्याच्या खालचा हा जो प्लॉट आहे हा ओपन प्लॉट केलेला आहे, म्हणजे त्याला ड्रीप आणि मल्चिंग केलेले नाही. म्हणजे याला पाण्यानं पाणी द्यावं लागतं. आता याचा फक्त फायदा काय आहे, जर ड्रीप आणि मल्चिंगला जो खर्च येतो तो खर्च याला येत नाही. परंतु तसं ड्रीप मल्चिंगला आपल्याला शासनाकडून अनुदान आहे. म्हणजे ड्रीपला 80% अनुदान आहे आणि 40% अनुदान मल्चिंगला आहे. पण ज्या शेतकऱ्यांना परवडत नाही किंवा ज्याच्याकडे स्वतःचा पैसा नाही आहे, अशा प्रकारचे शेतकरी काय करतात, तर पाण्यानं पाणी घ्यायचं ते पसंती करतात. पण आता पाण्याच्या पसंतीमध्ये असा प्रॉब्लेम की आज एवढी वर्ष भाजीपाला जवळजवळ नाही गेला, तर आज 2001 पासून आम्ही इथे हा भाजीपाला करतो. म्हणजे 20 ते 22 वर्ष कंटिन्यू भाजीपाला आहे. त्यामुळे गवताचं प्रमाण खूप येतं. आता याच्यामध्ये सातत्याने तुम्ही पाणी घेतलं की गवत उगवून येतं आणि गवत उगवून आलं की पुन्हा बेंडणी काढावी लागते गवताची. मग त्यासाठी जो खर्च येतो तो खर्च अतिशय महाग असतो. म्हणजे मजूर लावावं लागतात. 300-400 रुपये मजूर आहे आणि मजूर लावावं लागतं आणि तो खर्च मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येत असतो. दुसरी गोष्ट, आता तो जो मल्चिंग ड्रीपचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं सुरुवातीला आपल्याला मेहनत असते. ड्रीप करण्यासाठी, मल्चिंग करण्यासाठी खर्च येतो किंवा मेहनत. परंतु एकदा जर का आपण ड्रीप आणि मल्चिंग जर केलं तर पुन्हा भाजीपाला संपेपर्यंत आपल्याला त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च किंवा मेहनत त्याच्यावर करावी लागेल. पण याच्यामध्ये सातत्याने आपल्याला पाणी घेण्यासाठी शेतामध्ये उभं राहावं लागतं. जोपर्यंत पाणी होत नाही तोपर्यंत उभं राहतं. पूर्ण शेत फिरावं लागतं त्या पाण्यासाठी. आणि गवत मोठ्या प्रमाणावर येतं. जर गवत उगवलं तर आपण जे काही ह्या भाजीपाल्यासाठी किंवा भेंडीच्या पिकासाठी खतं टाकतो किंवा हे वॉटर सोल्युबल खतं असतील ती टाकतो, तर ती खतं ह्या पिकाच्या बरोबर ते तणसुद्धा खात असतं. म्हणजे एक म्हण आहे की तण खाई धन, अशा प्रकारची आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. तर त्या प्रकारचा हा ओपन प्लॉट जे आहे, म्हणजे पाण्याने पाणी घेतले तर त्याच्यामध्ये येत असतो. म्हणजे आपला उत्पादन खर्च जो आहे हा खर्च या ठिकाणी वाढला जातो. आणि त्या याच्यामध्ये आपल्याला थोडंसं उत्पन्न जे आहे काही प्रमाण ड्रीप आणि मल्चिंगच्या दृष्टीने जर पाहिलं तुलनेने तर याच्यामध्ये कमी मिळतं आणि अंगमेहनतसुद्धा जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये करावी लागते आपल्याला.